नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या हे चौघे मिळून असा काहीतरी निर्णय घेणार आहेत ना प्रेक्षकांनो, ज्यामुळे मालिकेचं संपूर्ण समीकरणच बदलणार आहे. काव्याच्या फक्त एका स्पर्शामुळे पार्थ पूर्णपणे विरघळून जाणार आहे आणि हे सगळं पाहून या रम्याचा कसा जळफळाट होतो ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तेव्हा आता जीवा आणि काव्याने नक्की असं कोणतं प्लॅनिंग केलंय ज्यामुळे हे सगळं घडलंय ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे ना, त्यामुळे प्रेक्षकांनो शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो की आता काव्या व्हिडिओ कॉल करते, पण त्यावेळेस पार्थ आणि रम्या हे दोघेही कॉफी बनवत असतात. पण जेव्हा काव्या हे सगळं पाहते तेव्हा तिच्या तळपायची आग मस्तकाला जाते. तेव्हा ती जोरातच ओरडते, रम्या, बिघडलेली सिनेमन कॉफी माझ्या नवऱ्याबरोबर काय करतेस? आणि माझ्या नवऱ्याचा मोबाईल स्वतःच्या हातामध्ये घेण्याची हिंमत कशी काय झाली? तुझा हात बरा झाला वाटतं मोडलेला. तेव्हा रम्या बोलते, काव्या, अगं ते कसं आहे ना, कारण तुझ्या नवऱ्याने माझ्या हाताची एक्सरसाइज करून घेतली आहे. आणि हे ऐकून तर काव्याला धक्का बसतो. पार्थला तर आश्चर्यच वाटत असतं. तो रम्याकडे एकटक बघत असतो, कारण त्याने तर असं काही केलेलं नसतं. ही रम्या मुद्दाम म्हणालेली असते. आणि आता मात्र काव्याला फारच इन्सिक्युअर वाटू लागतं. तिला काय करावं काहीच कळत नसतं. आणि या सगळ्यामध्ये तिची मदत नक्की करणार तर कोण करणार? त्यामुळे आता ती जीवाला फोन करते आणि बोलते, जीवा, मी नसताना ती रम्या देशमुखांच्या रूममध्ये जाते काय? देशमुख तिचा व्यायाम घेतात काय? हे सगळं काय सुरू आहे? तेव्हा जीवा बोलतो, काव्या, अगं तू गेल्यापासून हे सगळं सुरू आहे. ती रम्या नुसतं दादाच्या जवळ करते, जवळ जाण्याची एक संधी सोडत नाहीये. तेव्हा काव्या बोलते, खूप झालं, डोक्यावरून पाणी गेलं आता. आपल्याला काही एक करून चौघांना एकत्र भेटायलाच पाहिजे आणि या सगळ्यावरती तोडगा काढलाच पाहिजे. मला सहन होत नाहीये. आणि तसं पण मी थोड्या वेळापूर्वी ताईचं बोलणं ऐकलं होतं. ताई ना बोक्याबरोबर बोलत होती. बहुतेक ते कॅफे मिलन इथे भेटणार आहेत. मला असं वाटतं आपण तिकडे गेलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा जीवा बोलतो, काव्या, अगं या सगळ्याचा काहीच उपयोग नाही आहे. आज सकाळीसुद्धा मी आणि तुझी ताई भेटलो होतो, पण नंदिनी रिस्पॉन्सच देत नाही आहे. ती फक्त एकाच गोष्टीवरती अडून बसली आहे की तिला डिवोर्स घ्यायचा आहे. आता तूच काहीतरी करू शकतेस. तेव्हा काव्या बोलते, मी आहे ना, मी काहीतरी जुगाड करते, तू फक्त चल. तेव्हा जीवा बोलतो, ठीक आहे, आवरून मी सरळ तिथे येतो, कॅफेमध्येच पोहोचतो. असं म्हणतच आता जीवा फोन ठेवतो. पण आता जीवाचं सगळं बोलणं रम्याने ऐकलेलं असतं. रम्या विचार करते, बाप रे, हे चौघे जर एकत्र आले आणि यांनी जर तोडगा काढला तर सगळं होत्याचं नव्हतं होईल. एवढे मी कष्ट केले ते सगळे वाया जातील. नाही, मला या चौघांना भेटू नाही दिलं पाहिजे. काहीतरी अडथळा आणलाच पाहिजे. या जीवाचा तर मला पाठलाग केलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे आता ती सुद्धा कॅफे मिलनमध्ये जाण्याचा निर्णय घेते. थोड्या वेळाने आपण पाहतो तर काय, कॅफे मिलनमध्ये नंदिनी आणि पार्थ आलेले असतात भेटण्यासाठी. नंदिनी आता पार्थला म्हणत असते, हे बघा, मला तुम्हाला अर्जंटली बोलून घ्यावं लागलं, पण कारणच तसं आहे. तेव्हा पार्थ बोलतो, काय कारण आहे? इकडे मात्र जीवानी काव्य आलेले असतात. ते लपून छपून हे सगळं ऐकत असतात, बघत असतात. नक्की ते काय बोलणार आहे हे सगळं ऐकत असतात. नंदिनी म्हणत असते, हे बघा, मला असं वाटतंय लवकरात लवकर डिवोर्स हा झालाच पाहिजे. आज सकाळी मी जीवांना भेटले होते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हा डिवोर्स घ्यायचाच नाही आहे. पण मला असं वाटतं की आपण त्या दोघांना मुक्त केलं पाहिजे. आपल्या दोघांमुळे त्यांनी आजवर खूप भोगलं आहे. त्यांना एकमेकांचं प्रेम नाही मिळालेलं. त्यामुळे मला असं वाटतं यापुढे त्यांना एकमेकांचा सहवास लाभायलाच पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जीवाची समजूत काढा, कारण जीवा माझं ऐकतच नाही आहेत. मोठा दादा या नात्याने ते तुमचं नक्कीच ऐकतील. डिवोर्स घेण्यासाठी तुम्ही त्यांना भाग पाडा. आणि हे सगळं ऐकून काव्या, जीवा या दोघांचं डोकंच फिरलेलं असतं. ते दोघे आता त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहतात. त्या दोघांना पाहून पार्थ आणि नंदिनी या दोघांना पुरता धक्का बसलेला असतो. पार्थ आता जोरातच ओरडतो, काव्या, तुम्ही इथे काय करताय? आणि तुम्हाला कसं माहिती की मी इथे येणार आहे ते? आलाय सोबत वकिलांना सुद्धा घेऊन आलाय. तेव्हा काव्या बोलते, सॉरी, मी खरं तर तुम्हा दोघांचं बोलणं चोरून ऐकलंय. तेव्हा जीवा बोलतो, मी सुद्धा. आणि तुमचा हा जो काही निर्णय आहे ना, तो आम्हाला नाही पटलेला. तेव्हा जीवा बोलतो, हो, तुम्ही हा डिवोर्स घेऊ शकत नाही. काव्या बोलते, हो, तुम्ही हा डिवोर्स घेऊ शकत नाही. नंदिनी बोलते, का नाही? तेव्हा काव्या बोलते, ताई, अगं मी काय माझ्या मनाचं सांगत नाही आहे. अगं हा कोर्टाचाच नियम आहे. कोर्टाने आपल्याला 6 महिन्यांचा वेळ दिलाय ना, त्यातले 3 महिने झालेत, 3 महिने बाकी आहेत. जोर हे 3 महिने पूर्ण होत नाही तोवर तुम्हाला काहीच करता येत नाही. फास्ट ट्रॅकमध्ये असू दे नाहीतर सुपर फास्ट ट्रॅकमध्ये असू दे, तुम्हाला तर या घडीला डिवोर्स घेता येणार नाही. आणि हे 3 महिने आपण वेगळे राहू शकत नाही. कोर्टाची ऑर्डर आहे ही, बघा कोर्टाची ऑर्डर. आणि या ऑर्डरनुसार आपल्याला पुढचे 3 महिने एकत्र राहायचे. एकत्र म्हणजे एका खोलीत. आणि असं जर झालं नाही तर वकील तुम्ही सांगा पुढे काय होणार. तेव्हा वकील बोलतात, जर असं झालं नाही तर तुम्हाला डिवोर्स घेताच येणार नाही. हे सगळं कायद्याच्या विरोधात जाईल.
आणि अशा प्रकारे जीवा काव्या या दोघांनी मिळून मस्त अशी तिकडम लावलेली असते. तेव्हा नंदिनी बोलते, एक मिनिट, मला खरं खरं सांगा, तुम्ही या वकिलांना मॅन्युप्लेट तर केलेलं नाही आहे ना, वशिलेबाजी तर केलेली नाही आहे ना? तेव्हा काव्या बोलते, छेछताई, अगं मी UPSC ॲस्पिरंट आहे, मी असं काहीतरी करेन का? अगं ते माझ्या तत्वात बसत नाही. नंदिनीचं पुरे तोवर हा पार्थसुद्धा ऑब्जेक्शन घेतो. तो बोलतो, नाही काव्या, तुम्ही घरी यायचं नाही आहे आणि तुमच्याबरोबर मी एका रूममध्ये राहू शकत नाही, एक रूम शेअर करू शकत नाही. तेव्हा काव्या बोलते, काय झालं, आधी तर करायचं ना, आत्ता काय प्रॉब्लेम आहे? अच्छा, आता ती रम्या तुम्हाला आवडू लागली आहे तर. तेव्हा पार्थ बोलतो, काय बडबडताय, तसं काही एक नाही आहे. तेव्हा काव्या बोलते, तसं नाही आहे का मग? तेव्हा पार्थ बोलतो, नाही नाही, तसं काही नाही आहे. तेव्हा काव्या बोलते, मग तसंच आहे का मग? आणि अशा प्रकारे तिने बरोबर आता पार्थला बोलण्यात अडकवलेलं असतं. आणि फायनली आता या बोक्याला फिसकरलेल्या मांजरीसमोर हात पत्कारावीच लागते आणि देशमुखांच्या घरी परत येण्यासाठी परमिशनसुद्धा आता ग्रँट करावी लागते. आणि यांना सध्या तरी डिवोर्स घेण्यापासून अडवलेलं असतं. वकील आता तिकडून निघून जातात. जीवा बोलतो, आपण चौघे इतक्या दिवसानंतर एकत्र आलोय ना, काहीतरी घेऊया, कॉफी वगैरे घेऊया ना. तेव्हा पार्थ बोलतो, चालेल, काही हरकत नाही. आणि अशा प्रकारे आता ते चौघे मिळून कॉफी पिऊ लागतात. रम्या मात्र हे सगळं लपून छपून बघत असते. ती विचार करत असते, हे सगळं काय घडतंय? जे नको घडायला पाहिजे होतं तेच घडतंय. आता जर ही काव्या परत घरी आली तर सगळंच अवघड होऊन बसेल. एकतर ती इथे नसल्यामुळे आम्हाला एकत्र टाईम तरी स्पेंड करता येत होता, पण ती जर परत आली तर पार्थ माझ्या वाटणीला येणारच नाही. नाही नाही, हे घडता कामा नये. आणि बरोबर आता काव्या रम्याला पाहते. काव्या आता मनातल्या मनात विचार करते, आता या रम्याला धडा शिकवायलाच पाहिजे. आता हिचा कसा जळफाट करते ना, नुसतं बघाच, असं म्हणत असते. मुद्दाम वेटरला बोलवते आणि बोलते, एक सिनेमन कॉफी 1/2, एकच कॉफी आणा हां. आणि अशा प्रकारे ती आता वेटरला फक्त एकच कप, म्हणजे एकच कॉफीचा कप आणायला सांगते. हे सगळं रम्या बघत असते. ती बोलते, काय आता एका कपातून हे कॉफी पिणार आहेत? बाप रे. काव्या म्हणत असते, आता पुढे मज्जा बघ, आता मी काय करते. वेटर आता कॉफी घेऊन येतो आणि मग काय, काव्याला काय होतं कोणास ठाऊक, ती आता सगळ्यांसमोर पार्थला किस करते. तिथे असणारे सगळेच लोक काव्याकडे बघू लागतात. जीवा, नंदिनी या दोघींना तर इतकी लाज वाटू लागते की काही सांगायलाच नको. हे सगळं पाहून मात्र रम्याच्या अंगाचा तीळ पापड झालेला असतो. तिच्या अंगाची लाही लाही झालेली असते. आणि हे दृश्य पाहून तर जीवा, नंदिनी या दोघांना इतकी लाज वाटत असते. दोघेही चेहरा फिरवतात. सुरुवातीला पार्थला खूप ऑकवर्ड वाटत असतं. तो या सगळ्याचा विरोध करत असतो, पण नंतर आता तो सुद्धा काव्याची साथ देत असतो. त्याला सुद्धा खूप छान वाटत असतं. तो सुद्धा हे सगळं एन्जॉय करू लागतो. आणि आता मात्र तो पूर्णपणे विरघळून गेलेला असतो. आणि एका किसमुळे सगळं समीकरण आता बदललेलं असतं. पार्थ आता पूर्णपणे विरघळून गेलेला असतो. जे काही मध्यंतरी घडलं होतं एका क्षणासाठी ते दोघेही सगळंच विसरून गेलेले असतात. रम्या तर तिथे थया थया नाचू लागते आणि पाय पटून रम्या आता तिकडून निघून गेलेली असते. आणि हे सगळं पाहून तर जीवानी नंदिनी यांना खूप हसू येत असतं. तेव्हा आता पुढे काय घडतं हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.